नमस्कार मित्रांनो, आज आपण अश्वगंधा या आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल माहिती घेऊ। अश्वगंधा नावातच आहे की अश्व म्हणजे घोडा, म्हणजे घोड्यासारखी ताकद। तर अश्वगंधाची जी पानं आहेत किंवा मुळांची जी पावडर आहे तर त्याची जी स्मेल आहे तर तो पण घोड्यासारखा येतो। आणि अश्वगंधाचे जो मेन कार्यकारी घटक आहे तो म्हणजे मुळं, त्यातले विदानोलाइट्स नावाचे जे अल्कलॉइड्स असतात तर त्याचे जे काही बॉडीवर रिझल्ट भेटतात तर त्यांना आपल्या शरीरामध्ये घोड्यासारखी ताकद येते। तर हे जादुई झाड आहे। जर बघितलं तर भारतात पूर्णपणे सगळीकडे, त्याचबरोबर आशिया, आफ्रिका या ठिकाणी हे सदाहरित झडूप सगळ्या ठिकाणी दिसून येतं। आयुर्वेदशास्त्रानुसार कफवात नाशक किंवा बलवर्धक, ताकद वाढवणारं असं हे झाड आहे। रसायन म्हणजे शरीराला लवकर वृद्धत्व येऊ न देणं, त्याचबरोबर सप्तधातुवर्धक, स्पेशली मांस धातुवर्धक आणि वाजीकरण म्हणजे एक सेक्शुअल पॉवर, रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला ताकद देण्याचं काम हे करत असतं। तर स्पेशली आपण पाहू की बॉडीवर याचे काय काय परिणाम होतात। तर स्पेशली अश्वगंधाचे जे मुळं आहेत त्या मुळांचं चूर्ण हे वापरलं जातं, चूर्ण किंवा टॅबलेट या फॉर्ममध्ये। तर पहिली गोष्ट आहे की नर्वस सिस्टम, म्हणजे आपलं मेंदू आणि स्पायनल कॉर्ड जो आहे त्याच्यावर अश्वगंधाचा काय काय परिणाम होतो। तर अश्वगंधा स्पेशली ॲडॅप्टोजन म्हणून आहे, तर त्याचा जबरदस्त रिझल्ट आपल्या मेंदूवर होतो। तो म्हणजे कॉर्टिसॉल लेव्हल जे आहे, स्ट्रेस हार्मोन कंट्रोल करण्याचं काम अश्वगंधा करतं। त्यामुळे स्ट्रेस कमी होतो, अँझायटी कमी होते, मेंदू शांत होतो आणि झोप लागायला, एक चांगली झोपेची क्वालिटी सुधारायला मदत होते। चांगली मेंटल हेल्थ राहते, त्याबरोबर कॉग्निटिव्ह फंक्शन्स आणि तल्लख बुद्धी राहायला मदत होते। कधी कधी मेमरी प्रॉपर राहत नाही तर मेमरी पण सुधारायला मदत होते। जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत ते रिस्टोर व्हायला मदत होते। त्यामुळेच एक 40 नंतर ज्यावेळी थोडं विस्मरण व्हायला सुरुवात होते तर त्याबरोबर ब्राह्मी बरोबर आपण अश्वगंधा घेतलं त्याचा खूप चांगला फायदा होतो। त्याचबरोबर जेरियाट्रिक मेडिसिनमध्ये याचा खूप मोठा फायदा आहे। इपिलेप्सी म्हणजे ज्याला आपण फिट येणं, आकडी येणं म्हणतो, तर त्या केसमध्ये सुद्धा अश्वगंधा जरुरी आहे। त्यामुळे 40 नंतर एक ओव्हरऑल बॉडीचं फिटनेस टिकून राहावा आणि मानसिक तंदुरुस्ती चांगली राहावी यासाठी अश्वगंधा रेग्युलर बेसिसवर घेणं हे खूप जरुरी गोष्ट आहे। पुढचं आहे मस्क्युलोस्केलेटल सिस्टम। तर याच्यावर जर बघितलं तर अश्वगंधा जे आहे ते टेस्टोस्टेरॉन लेव्हल जे आहे, पुरुषी हार्मोन, ते वाढवायला मदत करतं। त्यामुळे मसल मास वाढतो, इम्युनिटी चांगल्या पद्धतीने वाढते। आपण करोनामध्ये अश्वगंधाबद्दलचे बरेचसे काही रिसर्च इंटरनॅशनल लेव्हलला पाहिलेले आहेत। त्यामुळे ॲथलेटिक परफॉर्मन्स जर वाढवायचा तर अश्वगंधाचं सेवन हे खूप जरुरी आहे। म्हणूनच अश्वगंधाला इंडियन जिनसेंग असं म्हणतात। रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तर ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की अश्वगंधा 20% एक्स्ट्रा टेस्टोस्टेरॉन लेव्हल, पुरुषी हार्मोन वाढवतं। त्यामुळे स्ट्रेंथ वाढवणं, पॉवर वाढवणं, सेक्स स्टॅमिना वाढवणं, त्याचबरोबर स्पर्म काउंट वाढवणं, स्पर्मची क्वालिटी वाढवणं, ह्यासाठी अश्वगंधाचा खूप चांगला फायदा होतो। आणि स्त्रियांमध्ये सुद्धा युटेराइन मसल्स जे आहेत, म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचे मसल्स आहेत, त्याची स्ट्रेंथ वाढायला मदत करतं। जे स्केलेटल म्हणजे आपले हाडं जी आहेत किंवा सांधे आहेत तर त्याला पण अश्वगंधा वातशामक असल्यामुळं हाडांची मजबूती ठेवण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी किंवा सांध्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते। कार्डियाक सिस्टम म्हणजे हृदयासाठी जर बघितलं तर अश्वगंधा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं। ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवायला मदत करतं, स्ट्रेस, ताणतणाव कमी करतं, पाल्पिटेशन म्हणजे जी काही धडधड आहे अनावश्यक, तर ती धडधड कंट्रोल करायला मदत करतं। आणि जर अंजायनल पेन जर वारंवार होत असेल तर अर्जुन साल आणि अश्वगंधा याचं एकत्र चूर्ण जर करून घेतलं एक 2-3 महिने रेग्युलर, तर अंजायनल पेन सुद्धा कमी व्हायला खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते। डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पचन संस्था, तर चांगलं पचन होणं आणि त्याचबरोबर गॅसेस होऊ नये त्यासाठी सुद्धा अश्वगंधा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं। आणि अजून एक स्पेशल अश्वगंधाचा उपयोग आहे जो कोणत्या पुस्तकात किंवा ग्रंथात तुम्हाला सापडणार नाही, पण ज्याचे प्रॅक्टिकल रिझल्ट आहेत ते की अश्वगंधाची मुळं तर आपण सर्वजण वापरतो, पण अश्वगंधा आपल्या आडोसपडोस उगलेलं असतं, त्याचं सकाळ संध्याकाळ एक पान जर कुस्करून आपण रिकाम्या पोटी गरम पाण्याबरोबर जर घेतलं तर वजन कमी होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो। ठीक आहे, तर असं आपल्या सर्वांसाठीच 18 वर्षाच्या पुढे अश्वगंधा जरुरी आहे। आणि किती त्याचा डोस घ्यायचा, तर जर आपण पावडर फॉर्ममध्ये घेत असेल तर अर्धा ते 1 चमचा आपल्याला घ्यायचा रात्रीचा,
किंवा जर टॅबलेट फॉर्ममध्ये घेत असेल, मी तर शक्यतो टॅबलेट वापरतो, म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे त्याचा प्रॉब्लेम येत नाही. तर रात्रीची एक गोळी ही आपण घेऊ शकतो कोमट दुधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर, किंवा पित्त प्रकृतीचे लोक असतील तर तुपाबरोबर. आता कुणी घेऊ नये तर ज्याला ऑटोइम्युन डिसीज आहेत त्यांनी अश्वगंधा घेऊ नये, प्रेग्नन्सीमध्ये घेऊ नये, छोट्या मुलांनी घेऊ नये, आणि तीव्र पित्त प्रकृती आहे, शरीरामध्ये दाह किंवा जलन होते, तर ह्या लोकांनी सुद्धा अश्वगंधा घेऊ नये. आणि जरी चुकून घ्यायचं म्हटलं तर तुपाबरोबर घेतलं त्याची तीव्रता, तुपाबरोबर घेतलं तर त्याचा साईड इफेक्ट जो आहे तो होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण अश्वगंधा रेग्युलर वापर करून आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आरोग्य ठेवायला मदत करू शकतो. थँक्यू.